निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला पल्लवी ताई. श्री स्वामी समर्थ. हा, मला अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना ताई. मला नाही का मागच्या आठवड्यातच अनुभव आला. अच्छा. हा हा हा, म्हणजे संकेत मिळाले मला. हा हा मी नाही का देवपूजा करत होती स्वामीची. अच्छा. हा हा हा, तर त्यावेळेस नाही का मी स्वामीचा फोटो आहे हा तर तो मी स्वच्छ पुसून घेतला हा आणि माझं बाळ उठलं तर मी पुसल्यानंतर तो ठेवून दिला तसंच. अच्छा. हा आणि मी बाळाला झोपवलं. परत येऊन बघितलं त्या फोटो मी घेतला परत हातामध्ये. तर त्या स्वामींच्या छातीखाली मला उडी दिसली. काय दिसली? उदी? उदी आपली अरे काय वा. म्हणतात त्याला, अंगारा म्हणतात ना, हो विभूती. हो हो, उदीच ना. हा हा, तर ते आणि मी अगरबत्ती लावलेली नव्हती, फक्त दिवा लावलेला होता, कारण देवपूजाच राहिली होती करायची. हो 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 हो, तर कमाल आहे फोटो ना क्लिक. ताई. म्हणजे हा, हे पॉझिटिव्ह संकेत आहेत ताई. हो. हो. म्हणजे मी आधी तो फोटो स्वच्छ पुसून घेतला हा, तर ती उदी नंतर निघाली. म्हणजे मी अगरबत्ती लावलेली नव्हती तर उदी कुठून येईल त्याच्यावरती कुठून म्हणजे. येईल? खरंच आणि कमाल आहे ताई. मग मी काय केलं, माझ्या याला कॉल केला हा आणि व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल मध्ये ते उदीचा फोटो दाखवला हम्म. आणि मी ते फुलांनी वगैरे सजवणार होती. तोपर्यंत मी व्हिडिओ कॉल चालूच ठेवला हा एका साईडला. मग आईला सांगून राहिली की उदी निघाली असं तसं. माझी आई म्हणत होती खूप चांगलं आहे म्हणे, स्वामींनी तुला उदी दिली म्हणे. हो, किती आणि छान ताई. असं बोलूनच राहिली तर लगेच 2 मिनिटांमध्ये दुसरा अनुभव, म्हणजे चालू मध्ये. हा तर तेवढ्यात तोपर्यंत मी नाही का तो फोटो असं पाटावर मांडला आणि वर फुल ठेवलेलं होतं. हो. तर ते फुल लगेच खाली पडलं 2 अरे वा, मिनिटातच. किती छान ताई. आणि मग आईला म्हटलं, आई तुझ्याशी बोलत आहे म्हटलं, तर वरून म्हटलं फुल म्हटलं खाली पडलं फोटोवरून. हा, मग आई म्हणत होती स्वामी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. म्हटलं खरंच हो. प्रसन्न आहेत ताई. बस तुम्हाला एवढं खूप म्हटलं. छान अनुभव येतील. मी हा हो शेअर हो करते हा ताई. हो. आणि ऐका ना, हा ते फुल खाली पडलं तर हा आईला ते सांगितलं की फुल खाली पडलं. आणि लगेचच एवढं सांगता बरोबर तिसरा अनुभव म्हणजे मी झेंडूचे फुल वाहलेले होते ना हो हो खाली हो. रांगोळीवर, तर ते डायरेक्टली गोल फिरलं. अय्या, म्हणजे एवढी कमाल. 5 मिनिटात 3 अनुभव आले. म्हणजे एक बापरे. उदीचं वरून खाली फुल पडलं हो हो, आणि एक आणि ते झेंडूचं गोल फुल डायरेक्ट फिरलं. गोल फिरलं. कमाल कमाल आहे ताई. प्रदीप तुम्हाला दादांना. खूप चांगला काहीतरी अनुभव येईल बघा आता. हो. हम्म. आणि त्या दिवशी गणपती बाप्पांचा मी अनुभव सांगणार होते, करू का शेअर? हो, करा ना. तर असंच काहीतरी मोठं संकट आलेलं होतं माझ्या आईकडे. हा हा तर मग त्यावेळेस नाही का रक्षाबंधन होती. माझी आई पहिल्यापासून गणपती बाप्पांना राखी बांधते. हम्म. तर सकाळी माझ्या आईने गणपतीला राखी बांधली हम्म. आणि मी खूप नाराज होते की बहिणीचं रक्षण करणं, आमचं रक्षण करणं हे गणपती बाप्पाच्या हातात आहे, तरी एवढं बरं. मोठं संकट आलं. तर मी खूप रागवली गणपती बाप्पाला, सगळ्यांचे चोरून बोलली. हा. म्हटलं तुम्हाला समजायला पाहिजे, बहिणीची राखी कशी घेता तुम्ही, राखी बांधून घेता येते पण संकट दूर करता येत नाही. असं 15 ते 20 मिनिटं मी जास्त बोलली. अच्छा. म्हणजे माणसाला कसं बोलतात हो तसं. हा तसं खूप काही बोलली आणि मी माझ्या कामाला लागून गेली. आणि मग माझी आई त्या खोलीमध्ये गेली तर ते मूर्तीला जी राखी बांधलेली होती ना, हा. एकदम फिट बांधलेली होती. ते राखी 2-3 फूट दूर फेकलेली होती. बाप रे. तर त्यावेळेस मोबाईल नव्हते. हे म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळेस हे मोबाईल नव्हते, नाही तर फोटोही हा. आला नाही त्यावेळेस. आई गो. तर तेव्हा समजलं की आपण बोललो तर गणपती बाप्पा रागाला.
बरोबर बरोबर, किती छान. मी शेअर करते हं, ताई. हो हो श्री ठीक आहे. स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.